Okay, so it's 4:46 and I am almost हे एक्सपेडिशन कंप्लीट करायच्या फेवरमध्ये, म्हणजे फेवर म्हणजे फर्स्ट स्टेप घेतलं आहे मी हे रूट बंद करायचं, म्हणजे हे ट्रिप बंद करायचं. सो गणपती बाप्पा मोरया, व्यवस्थित पाठव रे बाबा घरी. सो दिस इज हॉस्टेल्स अँड बंद करू ना. ठीक आहे. अँड राईट नाव आय एम ऑफिशियली होम, गोइंग बॅक होम. बापरे, इट वॉज ॲक्च्युली काय, जाऊ दे आता. हे स्टार्टिंगचे थोडेसे 50-60 किलोमीटर करूया, ब्रेक वीक घेऊन मग नंतर मग बोलूया की ऋषिकेश कसं होतं. कारण ऋषिकेशमध्ये मी काय एवढं व्लॉग नाही गेलो, पण बरेच ठिकाणी फिरलो इकडे तिकडे. काही ह्याच्यामध्ये एक्सपेक्टेडच होतं की, म्हणजे वाटलं नव्हतं की मी जाईन, पण मी गेलेलो तिकडे. सो येस, दिस वॉज ऋषिकेश. आता माझं ETA 5:10 आहे, तर 5:10चं 7 आता 8 तर मी पकडतोच आहे. कारण आता मध्ये ट्रॅफिक, आणि मग मोस्टली ट्रॅफिक तर नाही भेटणार मला असं वाटतं, कारण एवढं सकाळी उठून निघाले तर ट्रॅफिक तर नाही भेटणार. बट थोडंसं हे नाश्ता स्टार्ट आणि थोडंसं फ्यूल ब्रेक, हे ते सगळं, बायो ब्रेक सगळं. तर मग हो, अँड ऑक्झिलरी लाईट्स आर अगेन बॅक, म्हणजे त्याच्यावरती कवर काढून टाकलो मी. आता काय हायवेवरती तर जायचंच आहे. हो, चला आता अंधारामध्ये काय तर दाखवण्यासारखं नाही आहे. सो इट्स बेटर आय शुड स्टॉप, आणि जेव्हा प्रॉपर उजेड आलं तोपर्यंत इथे करू. आता हे गोप्रोमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही. समोर असं फॉग आहे आणि पाण्यावरती पण फॉग आहे. हे काल पाऊस पडले ना म्हणून वाटते, वाजता वाटते, पण किती मॅग्निफिसंट दिसतंय. असं एकदम फुल ड्रीमी आणि फुल याच्यावरून छान वाटतं. मस्त आहे एकदम तिथे. ही गंगा आहे ॲक्च्युली. आणि आता मी मेन ऋषिकेशच्या ठिकाणी जातो आहे. राईट साईडला एम्स आहे. येताना मी यातूनच आलेलो, म्हणजे असं त्याने पूर्ण फिरवलेलं मला. एम्स इथे आहे, आणि इथून लेफ्ट गेलं तर ऋषिकेश, नाही तर देहरादून काहीतरी येतं. आणि आपण ॲक्च्युली हरिद्वार येतं, तर हरिद्वारच्या रूटनेच आपण जाणार आता. इथे दिस इज एम्स गेट नंबर 1 वाटते. आणि इथे नॉनव्हेज ॲक्च्युली भेटत नाही, बट थोडंफार इकडच्या साईडला, म्हणजे ऑलमोस्ट ऋषिकेश, आता हे ऋषिकेशच्या एंडच आहे ऑलमोस्ट, तर इकडे थोडेसे रेस्टॉरंट्स आहेत, इथे नॉनव्हेज भेटतं. अँड मोस्टली ऋषिकेश कसं आहे डेडिकेटेड हे, आणि त्यात जास्ती असं अंडच भेटणार, त्याच्या व्यतिरिक्त काय भेटणार नाही ते. तर ते गोष्ट आहे. ॲक्च्युली काल यायचं होतं ते, पण हे इथे यायला खूप त्रास आहे, कारण हे पूर्ण रूट आहे ना, खूप ट्रॅफिक असतं. आणि टुवर्ड्स ऋषिकेश म्हणजे हेच जातं टुवर्ड्स केदारनाथ, म्हणजे 220 किलोमीटर्स किंवा 230 किलोमीटर्स काहीतरी आहे. खूप ट्रॅफिक असतं. सो इट्स बेटर की आय थॉट की नको, राहू दे एक दिवस. आता घरी जाऊन तर खायचंच आहे. हे सगळे नॉन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स आहेत, ते बोलले घरी जाऊन खायचं आहे, ते कशाला एक दिवसासाठी, आणि परत मग गाडी काढा, मग त्या ट्रॅफिकमध्ये. सो लिटरली कंटाळाचं गोष्ट आहे. काल मी खूप, म्हणजे काल ॲक्च्युली एक नाश्ता केलेला, आणि 5 वाजता मी इथे शाक्षोका खाल्लेलं तिकडच्या फ्रीडम कॅफेमध्ये. त्याच्याशिवाय काही खाल्लं नाही मी. तर आता मला नाही वाटत कुठलं काही चालू राहणार. सो वेनेवर थोडंसं, म्हणजे आता किती वाजले, वाजून आता 5 वाजून 10 मिनटं झाली. आफ्टर दॅट मे बी आय कॅन ट्राय कुठे आहे करून. पण मला भीती, आता दुसरं भीती आहे की इथे पावसाचं जसे ढगं दिसतात आहे, तर आय होप की पाऊस
भेटलंच नाही तर बरं आहे. बट आय एम फुल्ली रेडी पावसासाठी. नुसतं ते पॅन्ट विंड हे घाला विला जरा तामझाम आहे. बट आय एम रेडी फॉर द रेन ऑल्सो. आता मी इकडच्या हे हरिद्वार क्रॉस केलं ना तर इथे पतंजली योगपीठ. अच्छा, तर हे पतंजली एरियाचं नाव आहे. म्हणजे ऑब्व्हियसली बाबा रामदेवचं गड आहे. आणि बघितलं तिथे पतंजली युनिव्हर्सिटी आणि त्या साईडला बरंच काय 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 आहे त्याच्या. म्हणजे त्याने बरंच सेटअप चांगलं करून ठेवलं आहे. नाईस. हे मला नंतर क्लिक झालं की अरे हरिद्वारलाच पतंजलीचं वाटते आहे बघा. इथे पण आहे अनुसंधान संस्थाचं नान हे पतंजली रिसर्च फाउंडेशन. नाईस. आता काय माहिती त्यांचं एकदम डाऊन झालं म्हणजे कसं काय झालं एवढं मला स्पेसिफिकली माहीत नाही. बट आय फील बॅड फॉर इट. काय हे हॅव अ गुड इंटेन्शन. बट काय आता सो आय गेस पुढे बर्गर किंग अँड असं फूड मॉल आहे. अँड आय डोंट थिंक सो आय शुड अवॉइड दॅट बिकॉज पुढे भेटेल वॉशरूम भेटेल काही बोलता येत नाही. सो आय थिंक आय हॅव टू टेक अ हॉल्ट. 50 किलोमीटर आलं आहे परफेक्ट एकदम. म्हणजे इट्स अ इंडिकेशन की यू शुड टेक अ हॉल्ट नाव. हॉल्ट म्हणजे जस्ट अ ब्रेक. हॅव अ ब्रेकफास्ट, थोडं कॉफी पिऊन मग जाऊया. तर आलं तर आहे. पेट्रोलची गरज नाही आहे. एकच अंडी संपलं आहे. पेट्रोलची गरज नाही आहे. पेट्रोल मे बी आग्राला बिकॉज राईट ना मला असं वाटतं मी उत्तराखंडला नाही आता डायरेक्ट मे बी आता UPला आलं किंवा बॉर्डरच्या आसपास आहे. आता हे ओपन आहे की नाही माहीत नाही. वीज बघायला लागेल. ओपन नसले तर लय मोठं पोपट होईल भाई. हे ओपन है क्या? बंद है? बंद हुआ है, चालू नहीं हुआ. ठीक है. ओ बैड लक हेमंत, बैड लक. नाउ नेक्स्ट ढाबा. नो ऑप्शन. नेक्स्ट ढाबा बघायला लागेल. ॲक्च्युली आता काय झालं माहिती का प्रॉब्लेम. मी माझं हायड्रापॅकमध्ये पाणी भरत होतो आणि पाणी ते ओव्हरफ्लो झालं आणि हायड्रापॅक भिजलं. माझं काही आराम होणार नाही म्हणजे मी हे करून ठेवलं. आणि आता हायड्रापॅक मी म्हणजे घातलो आहे मी. आणि पण तिथे ओलं आहे आणि ते ओलसर म्हणजे माझं जॅकेटपासून ते माझ्या पॅन्टपर्यंत गेलं आणि आता शॉर्ट्सपर्यंत ओलं झालं. थोडं विचित्र वाटतं आहे. बट इट्स ओके. पुढे भडक ऊन भेटलं तर ते सुकणार आणि पाऊस घेतलं तर सगळंच भिजणार. क्या कर सकते. बोलो तुम्हा केसरी. सो नाश्ता नाही झालं. इट वॉज क्वाईट वियर्ड. कारण मी पराठा घेतलं. पराठावर त्यांनी दही काहीच दिलं नाही. समोर आचार आणि हे होतं पण मला दही खायचं होतं. म्हणजे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणजे स्टार्टिंग. बट ते 115 रुपयाचा पराठा आणि 120 रुपयाचं दहीचं वेगळं कुल्लड देतात. लगेच सोड जाऊ दे. 300 रुपयाचं म्हणजे. आणि चहा पिलं 30 रुपयाचं मस्तपैकी चहा होतं. मस्त ऑलमोस्ट 2 ग्लास चहा होतं ते नॉर्मलपेक्षा. विच इज ओके. सो हाय पोट भरलं आहे मस्तपैकी अँड आय एम डन. सो आता ह्याचा एक प्रॉब्लेम मी नोटीस केलं पण मी वाटते बोललो नसेल. टेक्निकली हे अँड्रॉइड ऑटो आहे तर हे कारच्या हिशोबाने तुम्हाला हे दाखवतं. हे 2 व्हीलरच्या हिशोबाने दाखवत नाही. तर बरेच थोडंसं सेटिंग जरा चेंज केलं कारण कारच्या हिशोबाने खूप जास्त किलोमीटर दाखवत आहे. ॲक्च्युली हे दिल्ली टच करून मग खाली घेऊन जाते मला. बट हां दिल्ली टच करून घेऊन जाते मला. मग दिल्ली मेरठ नंतर मग आग्रा असं आहे म्हणजे मथुरा नंतर आग्रा. बट ॲक्च्युली ते तसं रूट नाही आहे बाईकने जर बघायला गेलं तर. बरेच बायपास करू शकतो आपण. दिल्लीला डायरेक्ट टच पण करायची गरज नाही. तो एक थोडं सेटिंग केलं आहे त्याच्यामुळे ते दाखवतं आहे आता. सो टोटल माझं डेस्टिनेशन आता 678 पहिले 700 समथिंग दाखवत होतं. 700 आता 15-16 किलोमीटर तर कमी झाले. विच इज ओके. म्हणजे कसं आहे की अननेसेसरीली त्या हे घ्यायचं नव्हतं मला. सो बघूया आता मध्ये मग मी तर छोटे हे स्पॉट म्हणजे छोटे डेस्टिनेशन हे घालून मग मला जायला लागेल. आता दाखवता येतं ठीक आहे. का प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे दिल्लीला जायची काहीच गरज नाही आहे. सो लेट्स सी आता हे कसं घेऊन जातं. तर मोस्टली हे नॅशनल हायवेज आहे विच इज व्हेरी गुड फॉर मी ओनली. ढाबे आहे तिथे. सो आता किती झाले 57 किलोमीटर झाले ना. तर मग थोडंसं 57 किलोमीटर्स आता 100-120ला थांबूया जर वाटलं थांबायचं करून. कारण नंतर कसं आहे ऊन जर आलं ना तर मग लिटरली मग त्रास होईलच. तर मग ट्राय करूया की जेवढं स्टार्टिंगला थोडंसं खेचू शकतो तेवढं खेचतो. तर मुझफ्फरनगर मी क्रॉस करतो आहे किंवा क्रॉस झालेलं आहे. मे बी ऑलमोस्ट क्रॉस झालं आहे माझं. इकडचा एक इंडस्ट्रियल एरिया आहे. काय म्हणजे एकदम घाणेरडा वास म्हणजे काहीतरी असं स्मोक सुटलं आहे. असं गळा असं हे झालं माझं असं कर्कश झालं आहे ना. भरपूर वेळा खोकला पण आला मला. यार खूप अनप्लीजंट आहे बाबा. तो 125 किलोमीटर झाले टोटल. 600 किलोमीटरचा आता राईड बाकी राहिलेला आहे. मेरठ आहे समथिंग 47-48 किलोमीटर्स. मे बी मेरठ क्रॉस करून थोडंसं थांबूया असं विचार करतो आहे. जस्ट फॉर बायो ब्रेक और टी भेटला तर टी भेटूया तर म्हणजे चहा पिऊया कारण जरा झोप यायला लागली आहे. लवकर उठायचा हेच फायदा आहे म्हणजे की ऑलमोस्ट आता इथे ट्रॅफिक सध्या आता वाढलं आहे कारण आता 7:30 ऑलमोस्ट झालं आहे. आता वाढलं आहे म्हणजे हे 2 व्हीलर्सचे वाढलेत ट्रॅफिक. बट
रुडकी आणि त्याच्या आधीपर्यंत काही एवढं प्रॉब्लेम नव्हतं. म्हणजे खूप स्मूथ आलो मी, एकदम फटाफट आलो. कधी 100 किलोमीटर झाले कळलेच नाही. ॲक्च्युली हे लेन्स कमी जास्त होत राहतातच आहे. नॅशनल हायवे 334ला तर ETA तर 644 दाखवतो आहे. तर मग त्याला 7.5 तर आपण 7.5 तर पकडू येत आहे. कारण मेजर ब्रेक घ्यायची तर काय मला वाटत नाही शक्यत म्हणजे आहे. मोस्टली मेजर ब्रेक म्हणजे हार्डली 15 मिनिट्स किंवा 10 मिनिटचं बायो ब्रेक अँड चाय ब्रेक. सूर्य जरा आल्यावरती इट इज गुड फॉर नाव. नंतर काय माहीत नाही. बट ऋषिकेशला चांगल्याचपैकी फोरकास्ट होतं आणि पाऊस पडणारच होतं इथे. तर मग बरं झालं मी निघालो त्याच्यामध्ये, नाहीतर प्रॉब्लेमॅटिक होतं ते त्याच्यामध्ये राहिलेलं असतं. तर होय झोप यायला लागली. ॲक्च्युली किती वाजता मी जास्ती 10 रात्री 10:30ला बेडवरती गेलो, पण प्रॉपर झोप लागलंच नाही. म्हणजे ते कसं की ते घरात जायचं एक्साइटमेंटमुळे झोप लागलंच नाही. लागलं तर 12 लागले. तर टेक्निकली माझा 2 की 3 तासाचा झोप झाला असं मला असं वाटतंय. पण काल म्हणजे याच्या आजच्या दिवशी माझं खूप चांगलं झोप झालेलं. ऑलमोस्ट 7 आवर्सचं माझं झोप झालेलं. तर आणि काल पण काय असं का मेजर काय ॲक्टिव्हिटी केलं नाही की असं बॉडीला थोडंसं स्ट्रेन देईल असं. सो आहे बॉडी म्हणजे थोडंसं म्हणजे रिलॅक्स्ड आहे आता. हो AMG ट्रिपमध्ये पहिल्यांदा AMG बैठली मी. अरे यार हे अशा ह्यांच्यामुळे ना सारे वाट लागते सर. जा बाबा AMG आहे तुझी. दिल्ली मुद्दाम हे. हा पण दिल्लीचा, तो पण दिल्लीचा. हे हलकट लोकच असतात सारे. सो वेलकम टू मेरठ. आणि हे आहे मेरठचं मेट्रो. क्या बात है. इथून दिल्ली 75 किलोमीटर है. बट दिल्ली तो हम लोग जाने वाले नहीं हैं. ओहो. सो फर्स्ट टाइम इन दिस मेरठ. माझा पण फर्स्ट टाइम, बाइक पण फर्स्ट टाइम. सो वेरी गुड. ऐसे ही हम हर कोना हिंदुस्तान का हर कोना हम लोग घूमेंगे. बस तब तक मेरा साथ देना मेरी बाईक. चालू झालं आहे की नाही झाले का माहीत नाही. असं वाटतं की काम अजून चालू आहे. तो आता झालेले आहे 161 किलोमीटर्स आहे. मे बी थोडंसं अजून 10-12 किलोमीटर नंतर मग स्टॉप घेऊया. आता प्रॉपर वाजले आहे 8. प्रॉपर 8 वाजले. ऊन पण आलं आहे चांगल्यापैकी. गरमी स्टार्ट झाली आहे एकदम. अजून म्हणजे बॉडी यूज तर झालं नाही आहे. कारण थोडं थंड असं होतं. ऋषिकेशला होतं थोडंसं थंड गरम. बट तेवढं पण गरम नव्हतं जेवढं नॉर्मली लोक सांगत होते. हो आता 573 किलोमीटर्स राहिलेत. 647चं हे आहे ETA. ते कमी होईलच म्हणजे सॉरी वाढेलच त्याला हे नाही. तो मेरठ म्हणजे प्रॉपर मेरठ सिटी 8 किलोमीटर आहे. पण मागेच मी बायपास घेऊन टाकेन. अच्छा 77 किलोमीटर. मागे 75 किलोमीटर होतं दिल्ली. ओके एनिवे मे बी मला पुढून डायव्हर्जन आहे. 1.5 किलोमीटरवर डायव्हर्जन. जर आता बघितलं तर नाईस. थोडं म्हणजे आत्तापासून वाटते प्रॉपर हे आलेत. म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी बघतोय मी ऑलमोस्ट एका महिन्यानंतर प्रॉपर. म्हणजे आता मेट्रो आहे तर मग आय गेस मेट्रोपॉलिटन सिटी असणारच. आणि पुढे आपल्याला थोडंसं ट्रॅफिक भेटेल असं मला वाटतंय. नाही भेटलं तर बरं आहे. ओके नाही ट्रॅफिक नाही आहे. पण वाटते मला खालून जायला लागेल. ओके तर सरळ गेलं तर दिल्ली येणार. मला तर खालून असं जायला लागेल. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. दुकान अजून उघडेच नाही आहे इथे. पण या आता हे जे नाही ना हरिद्वार टू दिल्ली तिथे एवढे ढाबे ना की विचारू नका. म्हणजे तुम्हाला त्यांना फर्स्ट टाईम म्हणजे एवढे म्हणजे असं मला वाटलं नाही की प्रॉब्लेमॅटिक असं आहे करून. आणि हे UP लोक हे UP आणि ह्याच्यामध्ये बरंच दिसतं मला. हे थर्ड पार्टी मॅकविल लावतात हे लोक. नंतर मग गाडी डिसबॅलन्स होते आणि मग ॲक्सिडेंट होते. आताच मी काल की परवा कुठलं तरी एक आर्टिकल वाचलं त्याच्यामध्ये असं झालेलं. स्कॉर्पिओ होतं. स्कॉर्पिओला त्या लोकांनी हे केलं आहे. मूर्ख लोक हे करते यार लिटरली. हे UP दिल्लीवाले ना लिटरली त्यांना काय बोलायचं काय माहिती. असं गेलं ना तर आपल्या साऊथ आणि थोडं आपलं म्हणजे साऊथ आणि आपल्या महाराष्ट्राचं जरा अजून कौतुक वाटतं. आणि मला असं वाटतं मागचं मला चुकलं वाटते जरा. असं ओलसर असं वाटत तर नाही. बट आता बायो ब्रेक घ्यायचं आहेच मला. आणि हे मे बी सिटीच्या बाहेर जाऊनच मला घ्यायला लागेल. म्हणजे चहा ब्रेक घेईन. फ्यूल ब्रेकची मला आता सध्याला गरज नाही आहे. हां जाऊ दे. बिकानेरवालेच भरपूर आहेत. बिकानेरवाला हल्दीराम भरपूर यांचे आउटलेट्स आहेत. म्हणजे ते प्रॉपर असं खाण्यापिण्याचं असं. पुढे भेटलं तर बघूया. जरा ते स्टँडर्ड असतं. थोडंसं 10-12 रुपये रेट जास्त असतात. पण जरा स्टँडर्ड असतं ते. तर बरंच आहे. नाही ते चहा ब्रेक झालं. सुसू ब्रेक पण झालं. किती वेळ लागला जास्तीत जास्त. बघायला लागेल किती मिनटं थांबले तुम्ही. सो इट्स ऑलमोस्ट 195 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटरच्या हिशोबाने मी घेतलो. रेस घेतलो आणि 10 ते 15 मिनटाचा वाटतं ब्रेक आहे.
आता अलीगडपर्यंत असंच रूट आहे असं तो म्हणाला, सो आय विल बिलीव्ह हिम. आणि मग अलीगड आलं ना तर इट्स मीन्स की मग माझं जे युज्युअल रूट होतं आतापर्यंत तिथून म्हणजे मेरठ मथुरानंतर जे स्टार्ट केलेलं ना मग ते येऊन जाईल. मग अलीगडनंतर मग आग्रा आणि मग ग्वालियर असं. तर आता सध्या अलीगड टू आग्राचं डिस्टन्स जरा कमी वाटतं आहे ॲज पर द मॅप, पण इथून अलीगडचं डिस्टन्स जरा जास्त दिसतं आहे. सो आय डोंट नो, आता एक साईन बोर्ड आला तर बरं पडेल मला. मेरठ क्रॉस झालं. मेरठचं एक बरं झालं म्हणजे सकाळी निघालेलं एक फायदा आहे की त्यातून यातायात काय स्टार्ट झालं नव्हतं. सो होतं दोन सिग्नल भेटले, पण काय एवढं काय ह्यूज ट्रॅफिक काय भेटलं नाही, तर व्यवस्थित तिथून निघालो, ते बरं झालं. म्हणजे टार्गेट होतंच की मेरठ क्रॉस करूनच मग थोडंसं थोडं तर हस्तिनापूर इथून येतं आहे. हस्तिनापूर, महाभारत आता सगळं समजून येतं आहे. सो जस्ट 537 किलोमीटर्स रिमेनिंग. 7चं टायमिंग ETA. 20 मिनटं थांबलो, किती मिनटं थांबलो? हां, मी पुढे कडे ट्रॅफिक पकडून थोडंसं दाखवते आपलं ETA दाखवते. आणि 198 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट 200 किलोमीटर होत आले म्हणजे स्टार्ट करून. तर नेक्स्ट 100 किलोमीटरमध्ये घेऊया हॉल्ट, कारण 100 किलोमीटरमध्ये ते हे घालायला लागेल, ते कूलिंग वेज घालायला लागेल. ओके. अरे अलीगड 109 किलोमीटर आहे, नो टेन्शन. आग्रा 207 बापरे. म्हणजे अलीगड नंतर आग्राला म्हणजे अलीगड 1 तास नंतर मग आग्रा असं 2 स्टॉप घ्यायला लागेल. तर बाबा ठीक आहे, चलतं आहे, जितना होतं उतना दिखतं आहे. नाही तर मग आग्रा स्किप करायला लागेल. नाही, आग्र्याला घ्यायच लागेल स्टॉप, कारण नंतर जे 80 किलोमीटर आहे ग्वालियरपर्यंत दॅट वुड बी अ व्हेरी मच म्हणजे हॅक्टिक. 9 वाजले तर बघूया आता किती वाजता तिथे क्रॉस करेन मी. एकदा ग्वालियर क्रॉस केलं ना तर मग रोड मस्तच आहे, ते काय टेन्शन नाही तिथे एवढं. होडी बाबा ऊन आलं आहे, ऊन लागा लागलं ॲक्च्युली. 9च वाजले आणि असं पण नाही की 9 नाही म्हणजे 12 वाजले सगळं. 9 वाजल्यापासून आता जरा एवढं हिट आहे, नंतर किती होईल काय माहिती. आता आलं आहे अकबरपूर. इथून 70 की 80 किलोमीटर आहे अलीगड. तर आतापर्यंत या रूटला आहे ना जेवढे पण असे गावं आलेत ना सगळे अकबरपूर, इस्माईलपूर, हाजीपूर असेच नाव आहेत. म्हणजे जे हे झालेले लोकांचीच नाव आहेत ज्याने आक्रमण केलं आहे. सिकंदराबाद, गाझियाबाद. हळूहळू योगी साहेब वाटतं सगळं चेंज करतील वाटते, बट चेंज इज नेसेसरी इफ यू नो व्हॉट आय मीन. हे चेंज झालेलं बरं पाहिजे, नाही तर मग प्रॉब्लेम होऊ शकते. ओके. सो असे छोटे छोटे डायव्हर्जन्स येतात आहे, पण हायवेला आपण लागतो आहे, विच इज गुड. स्पीड पण चांगलं आहे. आता वाजले किती? 9:30 किती? 9:41. 10 वाजले म्हणजे 10 वाजले. अँड येस, हॅवेच भेटतं आहे, विच इज अ गुड कॉल फॉर मी. आता हे 75 किलोमीटर हायवे येत आहे, तर काय टेन्शन नाही ते. आणि मी बघितलं ना येताना बरेच आंब्यांचे झाडं विडं दिसले, आणि आंबे जरा इकडचे वेगळे आहेत, थोडेसे असे लांबट आहेत. ते टोटापुरी पण नाही, केसर किंवा बदाम टाईपचे आंबे, तर त्या टाईपचे आंबे आहेत. टेक्निकली मला ते आवडतच नाही. आपण कसं आहे, आपण आपला देवगडचा आंबा, रत्नागिरीचा आंबा आपला सगळं बेस्ट, टॉप नॉच क्वालिटी. ठीक आहे, झालं फालतू का आपल्याला नाही. हे काय सिकंजी आहे का? कंजी ते वडे, कांजी वडे. हे कांजी वडे हे ॲक्च्युली मथुराला पण होते, पण मी काय खाल्ले नाही. आता पण खायची इच्छा तर नाहीच आहे. अचानक 40 ते 50 किलोमीटर नंतर मला थोडंसं झोप यायला लागतं आहे, पण थोड्या वेळाने मग परत नॉर्मल होऊन जातं. सो आय डोंट हॅव एनी इश्यू विथ. सो अलीगड गेलं मागे, आणि दिस इज नाव आग्रा रूट, NH 509. अरे यार, पण हे स्ट्रीट हायवे यार, ह्याच्याने स्पीड खूप कमी होणार. टोटल 74 किलोमीटर्स आहे ते. चांगला हायवे भेटलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे आता हे 74 किलोमीटर्स, नंतर तिथून ग्वालियर हे 80 किलोमीटर. अरे यार, 160 किलोमीटरचा लफडा आहे त्या ते. एनिवे, एवढं मस्त हायवे भेटलेलं आतापर्यंत, आणि ऑलमोस्ट आय थिंक आय एम हाफ वे डन. आणि 323 किलोमीटर झालेत, आणि आता ते राहिलेत. आता 410 किलोमीटर्स बाकी आहेत. आणि हा जो समोरचा ट्रकवाला ना, ह्याचं लय लक्षण बेकार दिसतं आहे. हा कोणाला ठोकणारच वाटते. कायच्या काय चालवतो आहे तो इट्स बेटर त्याच्याशी जर लांबच राहायचं, पण त्याला माझा स्पीड कमी होत आहे. अरे टोल आहे, तर टोल रोड आहे काय यार, कसलं टोल घेतात काय माहिती. सो आता ब्रेक घ्यायला पाहिजे मी, पण कसं आहे की 2 दांडी राहिले, तर फ्यूल ब्रेकच घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं ते इफ यू सी ते हे लागलं आहे, किडा मेल आहे, तर ते साफ पण करायचं आहे. थोडंसं वॉशिंग मशीन पण थोडंसं करून घेऊया, फायर ब्रेक. ओके. सो दिस इज यमुना एक्सप्रेस वे.
आता हे म्हणतात आहे की आता आग्रा येईल. आता सॉरी, आता पहिले काय झालेलं, जसं जसं आग्र्याला ऑलमोस्ट 11 किलोमीटर 12 किलोमीटर झालं तेव्हा पेट्रोल आपलं पंक्चरचं वॉर्निंग आलं, म्हणजे फ्रंट टायरचं वॉर्निंग आलं. मग आता तो हाच बोलला की ऑलमोस्ट गेलेच आहे टायर. मी बोललो ठीक आहे. ॲक्च्युली त्याला असं पाहिजे होतं की मी त्याच्याकडनं हे करून चेंज करून घेऊ करून, पण आला एवढा वेळ नाही आहे. टायर चेंज जास्त वेळ लागला नसतं, पण उगाच हे नको करायला करून. मला काय पनवेलला जाऊन ते पुढच्या मागच्या दोघांचं चेंजेस करायचंच आहे, तर हे करून टाकूया करून. सो आता त्याने सांगितलं की 60 70 80 से ही चलाओ, उसके आगे मत चलाओ करके. मी बोला ठीक आहे भाई, तू जसं बोलेगा मैं वैसे ही करूँगा करके. तर ते पंचर त्याने काढलं आहे. आता वॉर्निंग नाही, आता 34 दिसतं आहे, सो विच इज गुड. ओके, सो आता येईल ताजमहल, म्हणजे आग्रा येईल 10-9 किलोमीटरवरनं. थोडं 70 किलोमीटर जरा हे हेक्टिकच होतं, पण एक बरं होतं की जरा ऊन कमी होतं. ऊन म्हणजे जरा हे ढगं लागलेले चांगल्यापैकी, तर म्हणून जरा हे प्रॉब्लेम झाला नाही. पण तरी पण 4 लेनच बेटर आहे भाई, हे मला नाही जमत आहे यार. आता हे म्हणतात आहे की आग्रानंतर 4 लेन हायवे भेटेल ग्वालियरसाठी. आता लेट सी कसं हाय करून. हां, चहा प्यायचं होतं. मी म्हणलं की थांब, जाऊ दे आता, डायरेक्ट ग्वालियरनंतरच पिऊया जरा चहा. आपली बाईक आता आग्र्याला पण आली, मी पण पहिल्यांदा आग्र्याला पण आलो. हो, इथून ताजमहल दिसलं तर दिसलं, नाहीतर हू केअर्स. पण घाण वाटते एकदम, म्हणजे गटर विटरचं मध्ये खूप पाणी हे होतं, म्हणजे वॉटर लॉगिंग खूप आलेलं. आय गेस पाऊस पडला आहे इथे, आणि आता चांगलं भडक ऊन आलं आहे. अंकल यार रे बाबा, जाने दो चलो. हो, आता असं आहे की किती पण काय झालं ना, तर जाऊन हे पोचलं पाहिजे बाबा, घरी पोचलं पाहिजे आपलं गाडी, असं झालं आता. हाँ बोलते तो बोला, मैं बोला अरे इसमें गए मुंबई जाके करते हैं. बोला अरे मुंबई 1200 किलोमीटर यहाँ से. बोला अरे हाँ भाई पता तो है, बट अभी क्या कर सकते हैं ना, मेरे पास टाइम नहीं है करके. तो आग्रा हा ताडून बसलाय हा. सॅडल बॅगचं हेच प्रॉब्लेम आहे यार, फालतू आहे यार. त्या आग्र्याचं वाटतं पेठा वाटते भारी आहे, म्हणजे फेमस आहे. वडील आणत होते. मला तर काहीच थांबून घ्यायची इच्छा नाही आहे एवढ्या गर्दीमध्ये आणि एवढ्या गरमीमध्ये. आहे ग, अजून +3 मिनटं दाखवत आहे. जाऊ दे रे बाबा, जाऊ दे. इकडे पण नाही आहे रोड, ट्रॅफिक सेन्स एकदम आहे. हे बघा कचरा बघा किती आहे. सगळं पैसे सगळं त्याला कशात जाते काय माहिती. बागा बाबा 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 शी. महाराज रुको, सबको जाना है यार. आई गो, काठी लागली मला. झालं हे लोक द्या, हे लोकांना जायला साल्यांना. MLA साले. हे VIP कल्चर झालं बंद केलं पाहिजे साल्यांना, यांच्यामुळे वाट किती लागते. हा बघा सगळ्यांना मारत चाललाय हा. मैडम तर रुको जरा भैया. नाही बाबा, थांबायचंच नाही आहे, बिलकुल नाही थांबायचं आहे. काय ना काय दिसतच आहे इथे. फोर्ट बीट काय दिसतच आहे. म्हणजे थर्ड क्लास लोक आहेत, आणि थर्ड क्लास इकडचा ट्रॅफिक सेन्स आहे लिटरली. आणि अशा टायमाला एंड टायमाला यांनी रोड बंद केले. काय मूर्खपण आहे यार. आता परत इथून वाटतं युटर्न मारून जावं लागेल. शिट मॅन, खूप 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 वैतागलं आहे आता. ऑलमोस्ट माझं 15-20 मिनटं तर फुकटच गेले. आता कसं जायचं आहे हे बघ.
यार एकदा बघायला लागेल, बाहेर जेव्हा निघालो ना तेव्हा सॅडल बॅग आणि टॉप बॉक्स सगळं बघायला लागेल एकदा. एवढं दरिद्री पण आहे ना इकडे की विचारू नका. जाइए जाइए, कब से हॉर्न बजा रहे हो यार. तर काहीतरी दिसलं मस्त एकदम भव्य एकदम. शिवाजी महाराजांनी इथूनच पाय आलेले, इफ आय एम नॉट मिस्टेकन. हेच ते फोटो आहे. हां, काय होतं यार ते दिवस. आणि आपल्याला नाही, हे ॲक्च्युली स्टोरी बुकमध्ये दाखवलेलं आहे. ॲक्च्युली स्टोरी बुकमध्ये होतं, म्हणजे सॉरी हिस्ट्रीच्या बुक्समध्ये होतं आहे, पण बाकी सगळं बरेच गोष्टी सॅनिटाईज करून दिलेले. हो, आता इथून 2.5 किंवा 1.5 का तरी ताजमहलचं वेस्ट गेट आहे. आय एम लीस्ट बॉदर अँड आय डोंट फकिंग केअर लिटरली. आता पुढून राईट आहे, राईट मारून मला आग्राच्या बाहेर जायचं आहे. काश यार हे लोक झाले बायपास रोड काढले असते ना, बरं झालं असतं. काय माहिती काय म्हणतो तरी यार. म्हणजे कसं माहिती का, तुमचं राईड व्यवस्थित होत राहतं आहे आणि मग असं काहीतरी सिनेरिओ होतं येईल ना, जे की येतच मोस्टली तरी, पण हे जरा वर्स्टपेक्षा वर्स्ट होतं यार, वर्स्टपेक्षा वर्स्ट. तर जरा डोकं आणि म्हणजे मॉरल डाऊन होऊन जातं. इथून वेस्टर्न गेट आहे. ॲक्च्युली पहिले प्लॅन म्हणजे आग्राचंच होतं, म्हणजे आग्रामध्ये थांबून तिथे एक आठवडाभर इथे राहून मग इथूनच मग मथुरा जाऊन मग सगळं येऊया, असं माझं होतं विचार. नंतर मग बरेच जण म्हटले की आग्रामध्ये काहीच नाही आहे आणि जर मथुराला राहिलं तर वृंदावनला जायला जास्त त्रास होणार झालं नसतं करून. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मग मी हे कॅन्सल केलं. पण म्हणजे आग्रा ॲक्च्युली जवळच होतं ह्याच्यामध्ये, आणि इथून पण जाताना जरा बरं पडलं असतं. म्हणजे आग्रावरनं नाही, मथुरा बरं पडलं मुक्तेश्वरला जायला, पण थोडंसं मुक्तेश्वर थोडंसं वरच्या साईडला आहे. तर हाय बाबा, असं आहे बापरे, फूटपर्यंत आहे. इथे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पण आहे. जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. चलो बाबा, अबे ग्वालियर चलो, ग्वालियर. आता हे बघ, चल एक चांगलं झालं की ते हे बघता आलं, शिवाजी महाराजांचा पुतळा बघता आलं. म्हणजे हे मुघलांचा बाप आहे जो आहे ना, तो भुका आहे, घोड्यावरती बसला आहे. दादा जाऊ का मी? अरे भाई एक जगह पे रुक ना. एमपीचा येड हवा आहे. सो आता इंटरव्ह्यू चालू झालेला माझा. नाही ॲक्च्युली इथे चहासाठी थांबलेलो, तर मग बघितलं डोसा दिसतंय, तर चला आज भरपूर दिवसाने डोसा खाऊया. तर तो लहान पोरगा आहे ना तिथे बसलाय, बसलाय, त्याने डोसा बनवला. ॲक्च्युली चाइल्ड आहे तो, पण इट डझंट लुक गुड. त्याच्याकडनं काम करून घ्यायचं, पण आता इथे काय बोलणार का. तर थोड्या वेळासाठी इंटरव्ह्यू चालू झालेलं माझं. तर लोक ॲक्च्युली जरा इनोसंट आहेत, आपल्याला असं वाटत नाही, पण जरा इनोसंट आहेत. आता ते तो वाटते फर्स्ट टाईम बाईक, हे वाला बाईक बघितला इथे राहून, आणि बोलते की चार्जिंग की आहे क्या बाईक. म्हटलं नाही भाई, चार्जिंग की नाही आहे, पेट्रोल चलती आहे. पण तरी असा इनोसंटली विचारला, आणि तो हा इकडचाच. सो इट्स ओके, काय बोलू शकतो आपण. म्हणजे प्रेमाने विचारला तर प्रेमाने उत्तर दिलं. सो आता आय एम ऑन द वे टू ग्वालियर. आता 4 लेन हायवे आहे, पण इथे या 4 लेन हायवेमध्ये ना खूप गर्दी असते, हे मी येताना एक्सपिरियन्स केलेलं. आणि दुसरं गोष्ट हे आहे की तेव्हा तर 80 किलोमीटर कधी दाखवलेलं, इथे आता अरे यार एअरप्लग खायला राहिले. एअरप्लग्स नाही, एअरप्लग घालूया, एअरप्लग घालूया. किती आहे इथून? 80 किलोमीटर्स आहे ना बाबा, 80 किलोमीटर तसंच नाही चालू शकत. सावलीमध्ये एअरपोर्ट घ्यायला लागेल. हां, सो नाव 80 किलोमीटर्स ग्वालियर इथून, आणि मग तिथून मग किती राहिले मग आता. ॲक्च्युली 306 किलोमीटर राहिले. आता 80 किलोमीटर आलं तर समथिंग 220 किलोमीटर राहतील, आणि थोडंसं ETA वाढत चाललं आहे आपलं. नेवर माइंड, काय दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे. आता ढोलपूर 29 आता असं म्हणतात ढोलपूरवरनं ह्याचं हायवे भेटतं, म्हणजे इंदोर हायवे आहे, पण मॅपमध्ये पण काहीच दिसत नाही आहे. आणि आय गेस ते लोक ह्या हायवेबद्दलच बोलतात आहे. सो लेट्स येताना पण हेच होतं, जाताना पण हेच. पण मला काय माहिती लक्षात का नाही की हे असं येताना असंच रूट होतं की नाही, मला लक्षात नाही आहे. असंच 4 लेनवालंच होतं, पण खूप गर्दी होती, म्हणजे नेक्स्ट लेवलची गर्दी होती. मला आता
इथून चेंज करून म्हणजे या साईडचं लेफ्ट साईडचं काढून राईट साईडला घ्यायला लागेल. तो इट इज वॉटरप्रूफ, पण आय एम नॉट 100 मी चान्स घेऊ नाही शकत कारण लॅपटॉप आहे. बाकी एव्हरीथिंग इज प्रॉपरली हे म्हणजे आय एम रेडी फॉर अदर थिंग्स ऑल्सो. हे बघ. सो अनदर थिंग की म्हणतात ना की जे गोष्टी त्या ठिकाणची चांगली असतात तेच आपण ट्राय केलं पाहिजे. आज घेतला अनुभव. आता कसं आहे की मला लाईट काहीतरी खायचं होतं, तर म्हणून मी समोर डोसा दिसत होतं तर डोसा मी घेतलं. आणि तुम्ही व्हेरी फ्रँक एवढं हॉरिबल होतं ना डोसा की विचारू नका, एकदम हॉरिबल होतं. असं म्हणजे की कधीच एवढं वाईट डोसा कधीच मी खाल्लं नव्हतं. त्या पीठमध्ये हे मीठच नव्हतं, सांबार कसं तरी होतं, चटणी ते शेजवान चटणी दिलेलं आणि व्हाईट चटणीमध्ये तर मीठच नव्हतं. तर जाऊ दे बोललं काय करायचं, दुसरं काय पर्याय नाही आहे, पण ॲटलिस्ट काहीतरी पोटामध्ये राहायला पाहिजे म्हणून खाल्लं. तर त्याच्याने कसं झोप तर येणार नाही. सो या आय एम गुड फॉर दॅट थिंग. तर आता तसंच मग आता आपल्याला हे बाकीचे 70 किलोमीटर काढायचे आहेत बस, अजून काय नाही. एकदा 70 किलोमीटर म्हणजे ग्वालियर क्रॉस केलं ना तर मग टेन्शन जरा कमी होत जाईल. आता इथून किती धौलपूरपर्यंत मे बी असं जर असलं आणि पुढे पण असलं ना तरी चालेल, का प्रॉब्लेम नाही आहे. हां, बट ते हे अलीगड आग्रापेक्षा हे रूट जरा बरं पडतं आहे, म्हणजे प्रॉपर 2 लेन आहे ना, तर ते हे जरा बेटर आहे त्याच्यापेक्षा. अँड अदर थिंग इज दॅट आय डिडंट रिअलाइज की अरे मी येताना तर 2 लिटर पाणी पण पिऊन टाकलो. आता पाणीच बघितलं तर पाणीच नव्हतं, मग शेवटी 1 लिटरचं बाटली घेतलं आणि ते ओतलं आहे. मे बी पुढे परत ब्रेक घेऊन अजून एक लिटरचं पाणी घेऊन मग परत त्याच्यामध्ये टाकेन. हां, पण असं म्हणजे रिफ्रेश झालं आहे मी आता मस्त. तो म्हणजे जेवढं ते थकवा आलेलं होतं ना आग्राचं ते तर आता गेलं आहे. आणि माझं स्पीड आता 60-80च्या मध्येच ठेवायचं आहे फॉर सेफ, जस्ट टू बी सेफ. कारण त्याने खरंच बोललं म्हणजे त्याने कुठल्या इंटेन्शनने बोललं माहीत नाही, व टायर गेलेत आपल्या समोरचे आणि मागचे दोन्हीच गेलेत. बापरे, किती जाऊन जायला लागले बाबा. थांबवून जाऊ दे रे बाबा घरी. तर सेकंड लास्ट हे ब्रेक झालं. प्रॉपर 200 किलोमीटर्स आहे आणि परत 8चं DT येतात. मी 8च हरलं आहे ॲक्च्युली. 10-12 किलोमीटर अगोदर आपलं ग्वालियरच्या हे यायला लागलेलं, पाऊस यायला लागलेलं. म्हणजे पाऊस म्हणजे एकदम जसं शिंपडत होतं तसं पाणी शिंपडत होतं तसं येत होतं. सो सगळं गोप्रो ठेवलं, नुसतं वरचं जॅकेट घातलं आणि पण हे सगळं सील करून टाकलं, म्हणजे कवर करून टाकलं. नंतर काय आलं नाही. मग नंतर मग आता तर असं वाटून तर म्हणजे बघून तसं हे नाही वाटत की येईल, आलं तर त्या साईडला येईल, पण त्या साईडला वाटतं मी जात नाही आहे. त्या साईडला गेलो तर मग परत काढा घालत राहतात. सो आता इथून शिवपुरी किती आहे, जर समजा 100 किलोमीटर्स असेल ना किंवा याच्यापेक्षा कमी असेल, मग थोडंसं मध्ये एक छोटंसं ब्रेक घेऊन तिथूनच त्याला कॉल करावं लागेल त्या हॉटेलवाल्याला की बाबा काहीतरी आहे ते बघ. ॲक्च्युली हे म्हणजे जेवढं एक्सपेक्ट केलं होतं ना, म्हणजे एवढं घाबरत होतं ना जाताना, जेवढं मी फेस केलं ना ट्रॅफिक, तेवढं तर बिलकुलच नाही भेटलं मला. तर म्हणून मी व्यवस्थित निघून आलो. आणि हे जे आहे ना 100 किलोमीटरचं हे घ्यायचं, म्हणजे जर 100 किलोमीटरला ब्रेक घ्यायचा, दॅट इज ॲक्च्युली वर्किंग परफेक्टली फॉर टुडेज राईड. म्हणजे 100 पण नाही, 100 आणि 112 नाही तर 110 असे किलोमीटर्स घेऊन थांबावं लागतं. असं पाणी संपत आलं आहे म्हणून एक आधुनिक बाटली घेतली आणि ओतून घेतलं. तर आता आहे चांगल्यापैकी हायड्रेशन बॅगमध्ये पाणी आहे चांगलं. सो आय डोंट नीड टू वरी. आता ॲक्च्युली येताना आहे ना हे एकदम उसाड आणि असं एकदम म्हणजे कसं माहिती का, नो मॅन्स लँड टाईप वाटत होतं. पण आता वाटतं ते पाऊस चांगलं पडलं आहे म्हणून जरा हिरवळ झालं आहे, नाहीतर मग असं ब्राऊन असं सुकलेलं सगळं असं वाटत होतं सगळीकडे. विच इज गुड राईट ना. तर म्हणजे एक चांगलं पर्स्पेक्टिव्ह भेटतं आहे, म्हणजे जरा फ्रेशनेस वाटते राईड करायला. तेव्हा तर जरा असं बोरिंग वाटत होतं, अरे काय हे कुठे नाही तर नो मॅन्स लँडमध्ये आलो आहे सगळं. आणि टेक्निकली आता आपण MP मध्ये आलो आहे. MP मध्ये परत मेट्रो 106 रुपये. सो आता तर किती आहे, आय गेस हे 200 किलोमीटर निघेल मे बी पुढे इंदोर नंतर. पण तिथून इंदोर 200 किलोमीटर आहे, तर मे बी इंदोरच्या आधी किंवा इंदोरच्या आसपासच एकदा भरून घ्यायला लागेल. तोपर्यंत तर महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केल्यावर महाराष्ट्रामध्ये पण ऑलमोस्ट सेमच आहे, तर काय फरक नाही पडणार. तो म्हणजे असं वाटतं की उद्या कितीच आहे, उद्याचं किती आहे 800 आहे उद्याचं, म्हणजे उद्या 800 आहे. 800मध्ये 3 तर रिफिल लागणार, तर मे बी 2 महाराष्ट्रामध्ये करू आणि एक मे बी मध्यप्रदेशला. ऑलमोस्ट खूप वेळानंतर जेव्हा ग्वालियर क्रॉस करत होतो ना तेव्हा मग मुंबईचा बोर्ड बघितलं, ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर. तेव्हा 1117 किलोमीटर्स होतं मुंबई. आता माहीत नाही, आता 1000 किलोमीटरपेक्षा थोडं 900 अराउंड 900 असेल. पण आता 164 किलोमीटर संपल्यानंतर मग थोडंसं 800पर्यंत होऊन जाईल. तेच 880 ते 870पर्यंत वाटते असेल आपलं गुणापासून. सो तिथे पण मी थांबलो ना मोस्टली. सगळ्यांना फॅसिनेटिंगच वाटतं हे बघून महाराष्ट्राची गाडी करून. अरे MH है बाबा, महाराष्ट्र से आया हो. बोला हाँ भाई, मुंबई से आया हूँ, घूम रहा हूँ और अब तो वापस जा रहा हूँ. आणि डू यू रिमेंबर मॅन ऑफ स्टील 2 म्हणजे बॅटमॅन वर्सेस सुपरमॅनच्या टायमेला
जेव्हा सुपरमॅन एका ते कोर्टरूमच्या आत जातो ना प्रॉपर, म्हणजे त्याचं म्हणजे प्रॉपर सुपरमॅनच्या अटायरवरती, मग सगळेजण त्याला बघत असतात. कधी कधी मला पण तसंच होतं की हे आपलं रायडिंगचं शूज आणि हे आपलं रायडिंगचं सगळं हेल्मेट, जॅकेट आणि पॅन्ट घालून कुठल्या पण हॉटेलमध्ये गेलं ना सगळे बघत बसतात मला, म्हणजे असं हे बसतात. तर हे ॲक्च्युली खूप आधी मी विचार केलेलो मी, पण बोललो नाही. पण हल्लीच मी एक रील बघितलं, त्या रीलमध्ये पण असंच होतं की तो सुपरमॅन हेनरी कॅल्विन तो येतोय आत आणि सगळेजण बघत असतात आणि खाली येतात की मी वेन आय एंटर इन हॉटेल विथ माय कम्प्लीट रायडिंग सूट्स अँड रायडिंग गिअर्स असं म्हणजे विचार आलेलं मला. आणि हे नंतर मग मी पण बघितलं, म्हणजे त्याला म्हणजे व्हॅलिडेशन पण भेटलं असं. पण आजचं जे प्लॅन होतं ना ते छान. हे ना ह्याचं टेन्शन आहे, हे ट्रॅक्टर आणि गाय लोकांचं इथे खूप टेन्शन आहे. ॲक्च्युली राजस्थानमध्ये गाय लोकांचं बघितलेलं मी, पण जे ट्रॅक्टर लोकांचं खूप हे आणि काय झालं आहे असं पाणी दिसतंय म्हणजे पाऊस इथे झालं आहे 100%. असं म्हणजे जे आजचं जे राईडचं एक्झिक्युशन होतं ना ते एकदम परफेक्ट होतं माझं. सकाळी 3:40ला उठलो मी, 4:30पर्यंत 5ला मी एकदम रेडी होऊन म्हणजे 5ला निघूनच गेलेलो. टाईम गेलेलं माझं ह्याच्यामध्ये बॅग आणि हे सगळं बांधण्यामध्ये टाईम गेलेलं. आता उद्याचं कसं असणार की चेन लुबिंग काय लागेल, कारण 500 किलोमीटर झालेत आता. फॉर 150 किलोमीटर आय डोंट थिंक सो की मी करेन आता चेन लुबिंग, आणि आता करून कुठून करू. तर इट्स बेटर आहे की आज तिथे पोहोचल्यानंतर मग रात्रीच करून ठेवतो. पण उद्या आपण 2दा चेन लुबिंग करायला लागेल, कारण उद्या 800 किलोमीटर आहे. हे विथ चेनवाल्यांचा हेच त्रास. आणि आय हॅव सीन सम ऑफ द व्हिडिओज की ते लोक सुपर मीटर 650ला आणि इवन 350ला त्या लोकांनी बेल्ट ड्राईव्ह पण लावलं आहे. म्हणजे रबरचं बेल्ट आहे ना ते ड्राईव्ह पण लावलं आहे. त्याला मेंटेनन्स बिलकुल नाही आहे, 0 मेंटेनन्स आहे. पण त्याच्यामध्ये पॉवर आणि एफिशियन्सीमध्ये किती फरक पडतो ते माहीत नाही. पण दॅट इज सम काइंड ऑफ अ किट जे आता अवेलेबल आहे. सध्या ते UK आहे, बट मे बी ते इंडियामध्ये पण कधी येऊनच जाईल. म्हणजे इकडचे पण लोक जरा शौकीन आहेत, तर मग इथे पण येऊन जाईल, काय जास्त त्याला वेळ लागणार नाही. तर माझा असा विचार नाही, मी ॲज अ कन्व्हेन्शनल मेटल चेन ड्रायव्हर्स बेटर मला असं वाटतं. बट यू नेवर नो, काय माहिती काय ये. त्याला बघता 50 किलोमीटर राहिलं, म्हणजे टोटल 150 किलोमीटर राहिले. मस्त असं रोड असल्यानं कधी 50 किलोमीटर कंप्लीट झालं कळलंच नाही ते. आणि एक टेन्शन आहे की मी कुठल्या दिशेने चाललो आहे, असं जातो असं करून असं याच दिशेने चाललो आहे. याच दिशेने चाललो आहे, म्हणजे पाऊस त्या साईडला आहे. गुड फॉर मी. आय गेस मला परत गोप्रो 8 ठेवून रेनकोट सगळं घालायला लागेल, कारण एवढंच पाऊस दिसायला लागला आहे बरोबर. अरे यार, नुसतं 40 किलोमीटरच बाकी होतं, म्हणजे मेन 100 किलोमीटर्स कंप्लीट व्हायला. मग असं करूया, असं पण करू शकतो की आता सगळं 8 ठेवलं ना. अरे त्याला कॉल पण करायचं आहे. ठीक आहे, आता मी काय बोलतो आहे, इकडे कुठे ढाबा टाईप नाही, म्हणजे तेवढं बघत बसलं तर मग पाऊस पण येऊन जाईल. काय करू झाला चल. नाही ते तर तिथे गेलं, ते परत पण घेईल ते. असं यार पण चालू झालं आहे. बेटर की आता घालूनच घेतो, गोप्रो सगळं ठेवतो. त्याला कॉल करतो पाहिजे. हेलो, हाँ विक्रम सर, हेमंत बोल रहा हूँ. मैंने पिछले हफ्ते आपको कॉल किया था के लिए. हाँ, अभी मैं शिवपुरी क्रॉस कर चुका हूँ ऑलमोस्ट. तो आपका लोकेशन अब कुछ 90 किलोमीटर कुछ तो है, दिख रहा है मेरे को. और सर वहाँ क्या बारिश गिर रहा है क्या? ओके, ठीक है. नहीं, यहाँ से भी चालू हो रहा है बारिश. मैं बोला कि वहाँ तक भी बारिश है क्या. ठीक है सर, मैं 8 बजे तक पहुँच जाऊँगा. मैं अकेला हूँ सर, और मेरा एक बाइक है, बाइक पार्किंग में चाहिए. ओके सर, थैंक यू सर. सो शिवपुरीवरनं जे पाऊस लागला ना ते इथपर्यंत लागलेलंच, म्हणजे बेकार व्हायला लागलं. ऑलमोस्ट 100 किलोमीटर पावसातच चाललो आणि सनसेट पण झालेलं आणि खूप म्हणजे विचित्र वाटत होतं. कारण म्हणजे आय गेस माझं ट्रिपचं पहिलं नाईट राईड असेल असं वाटतं मला. पण म्हणजे एवढं पण नाही, 8ला पोचलो मी ते. बट तरी पण ते तास दीड तास जरा चॅलेंजिंगच होतं. जरा व्यवस्थित चाललेलं पण इथपर्यंत, ग्वालियरपर्यंत व्यवस्थित चाललं, त्याच्यानंतर त्रास झाला. सो आता सगळं आणून इथे ठेवलंय, पसरलंय सगळं. तर आज ॲक्च्युली या राईडमध्ये शूजचं पण टेस्टिंग केलं.
हे शू वॉटरप्रूफ पण नाही आहे, वॉटर रेजिस्टंट पण नाही आहे. पाणी याच्या आत जातं. याच्या आतलं जे मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये चांगलं पाणी शोषून घेतं. आता ते त्याला पिऊन ठेवलं सुकवायला उद्यापर्यंत. सुकलं तर ठीक आहे. बाकी तिथं वरचं शूज त्याचं लेदर आहे की वॉट एव्हर ते विगन लेदर आहे ते टिकतं की नाही टिकतं, की ते सिलाई उचतात की नाही ते आता इन फ्युचरच समजेल. बट ठीक आहे, असं काय प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. ते क्लायंट्स म्हणतात की वॉटरप्रूफ आहे ते, तर तेव्हा नेक्स्ट राईडमध्ये ते वापरूया पाहिजे तर. आणि ते व्हायटेराचं ते ग्लोव्ज प्रयत्न केला वापरायचा, पण मला विचित्र वाटत होतं कारण ते खूप जरा गरम आहे ॲक्च्युली ते, आणि गरम पण आहे एरियामध्ये. हो, सो आता जेवलो जस्ट आणि आता हे सगळं सुकवायला ठेवलंय. जास्त काय नाही आहे, हेच एवढंच घेऊन आता वरती उद्या निघायचं आहे. रात्री सुकलं तर सुकलं, नाहीतर मग हो. सो आजसाठी एवढंच. थोड्या वेळ मी आता जेवलोय, थोड्या वेळ बसेन आणि नंतर मग झोपून जाईन. बाय, दिस इज हेमंत अँड दिस इज द सेकंड लास्ट डे ऑफ माय राईड. उद्या फायनल डे. बाकी तुमचं ते बघून घ्या. बाय. ऑलमोस्ट 40 किलोमीटर 40-50 किलोमीटर झालेलं आहे आणि माझं टायर पंक्चर झालं आहे. तर नशीब जवळच एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये ते लावतो होतं. हे लोक जस्ट उठलेत आणि आता तयारी करत लावायचं. एकदम ड्रास्टिकली म्हणजे दिसतंय ते. आता काय माहिती आता पुढे किती पाऊस भेटेल करून. सकाळपासून तर पाऊसच आहे. सो बापरे. सो आज मी मोठं ब्लॉगिंग स्टार्ट करतो आहे ऑलमोस्ट 420 किलोमीटर नंतर, जेव्हा ॲक्च्युअलमध्ये जेव्हा राईड चालू झाले. सो इट वॉज वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग डे फॉर मी या राईडमधलं. आणि काय सांगू यार, आता धुळे इथून 134 किलोमीटर्स आहे. सो सकाळी निघालेलो तर तेव्हा सकाळीच प्रॉपर 5 वाजताच निघालेलो मी. तेव्हा प्रॉपर पाऊस चालू तर पाऊस चालूच होतं. मग त्या पावसामध्ये 70 किलोमीटर गेलो तर कळलं की मागचं टायर पंक्चर झालं. तर आता या राईडनंतर आहे ना मी थोडं चांगलंच ब्रेक घेईन. एवढ्या लोक ब्रेक म्हणजे नॉर्मल 3 महिन्याचा ब्रेक घेतोच मी, कारण तेवढ्या लवकर कुठे मी काहीचा विचार नाही करणार. असं प्लॅन तर म्हणजे विचार तर केलेला आहे कुठलं डेस्टिनेशन करून, पण माहीत नाही कुठं दिसतंय की माहीत नाही. कारण तिथे एक जीप जाते, त्याला तिथं टायरचं हे साईज बघा. हे म्हणजे एवढंसं इंजिनला म्हणजे इंजिनवर पॉवरफुल असतं, बट वारं पण येतं आहे आणि ढग पण दिसतात आहे. तर मला नाही वाटत की आता पुढे काय सुक्कं काय असेल. आय गेस थोडंसं पुढे जाऊन तामझाम सगळं आत म्हणजे गोपरे सगळं आत घालून रेनकोट घालून बसून म्हणजे कामाला बोलतो आहे. रेनकोट घालून तयार राहतो मी, काही पण होऊ शकते. त्याच्यानंतर ब्लॉक करायला भेटेल की नाही भेटेल डोंट नो. नाहीतर घरी जाऊन व्हिडिओ एंड करून टाकेल. ओके, आलं. सो फायनली घरी तर नाही पोचलो. चालू आहे का? हां, घरी तो नाही पोचलो पण कळव्याला आलो आहे. आता कळवा का म्हणून कारण मागच्या साईडने पण लावू शकलो असतो मी आपल्या मुंब्रा आणि शिलफाटा रोडने, पण तिथे ट्रॅफिक खूप असणार आणि मला जरा ते रिस्कीच वाटतंय. नाहीतर मग सगळ्यात जास्त ह्याच्यापेक्षा जास्त रिस्कीमध्ये आलो मी आज. बट चला तर 852 किलोमीटर झालेत आणि रात्रीचे वाजलेत 1, ऑलमोस्ट प्रॉपर 1 वाजलेत. आणि बरोबर गाडीचे पण 3000 किलोमीटर झालेत. 3018 किलोमीटर झालेत या ह्याच्यामध्ये. सो वॉट अ ट्रिप मॅन, वॉट अ ट्रिप. आत्तापर्यंत सगळ्यात डिफिकल्ट डे होतं, म्हणजे अख्ख्या ट्रिपचं सगळं डिफिकल्ट डे हे होतं.
तो इथे ज्याच्यात घाट सेक्शन नव्हते, पण म्हणजे एकच कसारा घाट भेटलं. आणि कसारा घाट बाबा लय डेंजर आहे यार. फॉग फॉग फॉग, एवढे फॉग, विजिबिलिटी नेक्स्ट टू नथिंग. जाम विचार करून व्यवस्थित मी आलो आहे बाबा. नाहीतर अशी म्हणजे यार एकदा नियर मिस झालेच होतं. थोडंसं लेफ्ट साईडला असलो असतं ना तर त्या ट्रकवाल्यानं ठोकलंच असतं, मला उडवलंच असतं. पण बाबा रात्री अवॉइडच केलं पाहिजे होतं. थोडंसं मनात आलेलं की नाशिकमध्ये थांबून तिथे एक रात्र हॉल्ट करून नंतर सकाळी पहाटेच निघायचं करून. मग नंतर मग 130 किलोमीटरच राहिले बोलले तर कशाला. सो आता एक काम करूया, इथूनच जाऊया ना. म्हणजे इथूनच लँड मॅप लावून टाकूया. ॲक्च्युली हे मागचं दाखवत आहे परत शिलफाटावरनं, पण तिथे जायचं नाही मला. अजून 41 किलोमीटर्स. बापरे, रात्रीचे 2 वाजतात. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. बट हे कसं आहे, हे जरा फेमिलियर रूट आहे आणि थोडंसं इझी वाटतंय मला. आता बघूया, चालून आहे वरती आपल्या. सो काय सांगू यार या ट्रिपबद्दल. ॲक्च्युली आय डोंट हॅव वर्ड्स मच, तरी पण सांगतो की खूप मिक्स फिलिंग झालं याच्यामध्ये. म्हणजे या दिवसाचं स्टार्ट खूप खराब झालं. मीडियम पण ओके असं होतं. आणि एंड अजून झालेलं नाही आहे, पण मी एंड करू टाकतो बाबा. आणि ओव्हरऑल ट्रिपचं तर असे ठिकाणे होते, म्हणजे असे स्पॉट्स होते जिथे परत यायचं मन करते अजूनही. आणि थोडंसं जास्त टाईम तिथे द्यायला मन करते. आणि काही असे प्लेसेस आहेत जिथे बिलकुल याची मन नाही करत आहे. आय नो इफ यू हॅव बीन फॉलोइंग दिस सिरीज, मग तुम्हाला समजेल मी कशाबद्दल बोलतोय. आणि या दॅट्स इट. ह्याच्यावर या ट्रिपने काय तुम्हाला काहीतरी हेल्प भेटत असेल तर प्लीज कमेंट मला सांगा. आणि काही गोष्टी विचारायच्या असतील ते विचारा. आणि वन मोर थिंग, आय ऑल्सो वॉन्ट टू थँक माय बाईक. म्हणजे खूप साथ दिलं. म्हणजे अख्ख्या ट्रिपमध्ये ही माझीच होती आणि मीच हिचा होतो. आम्ही एक दुसऱ्यांचा आधार होतो असं समजू शकता. म्हणजे हे घेतलं मी, एक लर्निंग घेतलं मी याच्यामध्ये की समजा जर 25,000मध्ये टायर चेंज करायचं आहे, अनलेस तुम्ही जर राईडला जात असले आणि 25,000 किलोमीटर झालं आणि पण राईडमध्ये जात असले आणि वाटलं की जरा आल्यानंतर करून तर नो. इकडच्या इकडे जर तुम्ही 30,000 कंप्लीट केले न राईड वीड करता तर ठीक आहे, तिथं 30,000मध्ये करायचं. ऑर एल्स कंपल्सरी 25,000मध्ये करून टाकायचं. रिस्क नाही घ्यायचं. आता ते डिसिजन मी चुकीचं घेतल्यामुळे मी आजचा अख्खा दिवस खराब झालं. जर ते डिसिजन तेव्हाच म्हणजे आलेला विचार माझ्या डोक्यामध्ये की अरे टायर चेंज करून टाकूया का, बट नाही झालं आता. तर लेसन लर्न. नेहमी तर नेहमी रॉयल एनफील्डमध्ये 25,000मधून चेंज करून टाकायचं. आता हे लास्ट 37 किलोमीटर्स हे मला घरी पोचवेल. नंतर मग वरच्यावर 10-12 किलोमीटर जाईल. तो पण चालेल तर ठीक आहे, चालायला पाहिजे असं काही नाही आहे. बट आता लॉंग राईडमध्ये कसं आहे की तुमचं स्पीड 80-90 असतं, त्याच्यामुळे होतं ते. आणि या स्क्रीनबद्दल जर बोललं ना तर फर्स्ट ऑफ ऑल ॲज अ डॅश कॅम आय एम नॉट मच हॅपी आहे. बिकॉज ते कनेक्ट होत नाही आहे मोबाईलमध्ये. आणि मला जे काय फुटेजेस पाहिजे होते मध्ये झालेले इन्सिडेंट्स
त्याचं फुटेज भेटलं नाही आहे, पण मॅपसाठी दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग. बट आता मी नोटीस केलं आहे, आज की काल 2 दिवसामध्ये नोटीस केलं आहे की जेव्हा पाऊस पडतं ना, तर म्हणजे त्याच्यावरती पाणी पडतं तर काय असं इनडायरेक्टली कुठले पण बटन दाबलं जातं ड्रॉपलेट्समुळे. असं वाटतं की हे टच केलं आहे करून, आणि मग ते मध्येच मग मॅप बंद होतो. बंद म्हणजे दुसरं मेनू काहीतरी चालू होऊन जातं आणि हे करून जातं. बापरे, सफारी टॅक्सी वापरतोय. ताज, ओके, ताज आहे, मग समजू शकतो. ताज मतलब टाटा. हां, सो हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मी बघितलं. टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम पण चांगलंच आहे ॲक्च्युली. आय वॉज नॉट, मी असं विचार कधी केलं नव्हतं की हे एवढं युजफुल पडेल. तुमचं टायरचं प्रेशर वॉर्निंग सगळं व्यवस्थित संपतं. त्याच्याने कसं आहे की लॉन्जिट्युटिव्हिटी तुमच्या टायरचं ते ह्याच्याने पण, आता मी आधीपासूनच मी ट्राय म्हणजे केलो असतो तर मग आत्तापर्यंत म्हणजे मे बी टायर चांगलं चाललं असतं. कारण करेक्ट प्रेशर आणि टेम्परेचर, म्हणजे करेक्ट प्रेशर आणि प्रॉपर RPM टायरचं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. हे लॉंगिट्यूडनॅलिटी वाढवायचं. आता कसं आहे की मी खूप थकलो आहे. तरी थोडंसं एनर्जी काढून बोलतो आहे तुमच्याशी, कारण असं म्हणजे बॉडी असं पेन होणार आहे ना उद्या परवा तेरवा की विचारू नका. ऑलमोस्ट मोर दॅन 24 आवर्स झाले असेल मला असं वाटतं. 24 नाही, मोर दॅन 18 आवर्स झाले असेल. 18 to 20 मिनिट कॅल्क्युलेट करतो. नाही, 5 to 5 12 to 5 6 7 8 वॉट एव्हर द नंबर इज. मी तुम्हाला नंतर काउंट सांगेन, कारण काहीच माझं डोकं चालत नाही. आता हे रूट का मी घेतलं की हे प्रॉपरली लिटअप आहे, ह्याच्यात काय जास्त हे नाही. आणि पाऊस नसला तर बरंच आहे. पाऊस नसलं तर परत GoPro आत ठेवावं लागेल, साईडला काढून ठेवावं लागेल. बट इट्स ओके, तेवढं तर करू शकतो मी. हो, सो दिस इज हेमंत रंगदर सायनिंग ऑफ. नेक्स्ट ट्रिप थोड्या वेळाने तर भेटू, पण थोडा नेक्स्ट ट्रिपलाच भेटतो. बाय.